याला गेल्या आठवड्यात इन्कम टॅक्सने बेनामी संपत्ती घोषित केली। भुजबळ साहेब, या कंपनीचे कागदावर मालक परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड दाखवण्यात आले आहे। तुम्ही या 9 मजली बिल्डिंग मध्ये राहतात, याच्या संबंधी भुजबळांनी स्पष्टता करावी की या बंगल्यात तुम्ही राहतात, तुमचा परिवार राहतो, या प्रॉपर्टी या बंगलोशी तुमचा परिवाराचा तुमचा संबंध काय? इतके वर्ष 10 वर्ष पासून हा करोडो रुपयाचा बंगला तुम्ही बांधला, बिल्डिंग आहे, मोठं महल, हा पैसा कुठून आला? हा पैसा कोणी दिला? कागदावर या 9 मजली भव्य महालाचा मालक परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आहे। तर परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचा आपला संबंध काय? या परवेज कन्स्ट्रक्शनला तुम्ही काय भाडं देतात? त्यांच्याकडून विकत घेतलं आहे? परवेज कन्स्ट्रक्शनचे मालिक जे भारत सरकारचे कंपनी मंत्रालयात त्यांनी जे मालक दाखवले आहेत, मी आपल्याला एक कागद दिलेला आहे। परवेज कन्स्ट्रक्शनचे मालक कोण आहेत? या ज्या कंपन्या आहेत, अशोक इन्व्हेस्टर ट्रस्ट लिमिटेड, डिस्कवरी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, गंगा बिल्डर्स लिमिटेड, ज्ञानेश्वर ट्रेडिंग फायनान्स कंपनी, हिंगोरा फिनवेस्ट लिमिटेड, या सगळ्या शेल कंपन्या आहेत। या सगळ्या बोगस कंपन्या आहेत। या कंपन्यांचा पत्ता नाही। या कंपन्या मध्ये जे चालवणारे लोक आहेत त्यांची ईडीने अटक केली होती। इन्कम टॅक्स विभागाने त्यांचं स्टेटमेंट घेतलं, तर या कंपन्याचा 4 लोकांनी सांगितलं, भुजबळ साहेबांनी आम्हाला रोकडे पैसे दिले, ते आम्ही या बोगस कंपन्यांमध्ये टाकले आणि त्यातला चेक परवेज कन्स्ट्रक्शनला दिला। त्यात एकच नाव परिचित आहे, सत्यवान केसरकर। सत्यवान केसरकर म्हणजे छगन भुजबळ साहेबांचे बेनामी। त्यांचे जे सहकारी आहेत त्यापैकी एक, आणि तो साधा माणूस आहे, त्यांच्याकडे दमडीही नाही। मग भुजबळ साहेब ज्या बंगल्यात राहतात, 9 मजली बिल्डिंग, ही बेनामी बिल्डिंग, त्यांची ओनरशिप टोटल बेनामी। मग भुजबळ साहेबांनी याची स्पष्टता करावी अशी आमची मागणी आहे। दुसऱ्या पण जे बेनामी प्रॉपर्टी आहेत त्याची पण मी आपल्याला माहिती दिलेली आहे। आर्मस्ट्रॉंग जो आम्ही पाहिलं, आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर, आर्मस्ट्रॉंग एनर्जी, त्यांनी नाशिक जिल्ह्यातली मालेगाव येथला गिरणा शुगर मिल्स ह्या आर्मस्ट्रॉंगने विकत घेतलं। म्हणजे भुजबळांची दुसरी बेनामी प्रॉपर्टी म्हणजे गिरणा शुगर मिल। आणखीन त्याचे खारदांडाला जागा आहेत, पनवेलला 120 कोटी रुपये ती बेनामी संपत्ती इन्कम टॅक्स विभागाने जप्त केली। मुंबईतला सेशन्स कोर्ट मध्ये केस दाखल केला। या कायद्या अंतर्गत 7 वर्षापर्यंत सजा होऊ शकते। मी शेवटी परत एकदा सांगतो, आज मी या बोगस ज्या अनेक कंपन्या त्यापैकी एक आर्मस्ट्रॉंग एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरची विजिट केली। यातना जे संपत्ती त्यांनी उभी केली आहे त्यापैकी एक ला पेटेट बंगलो
जो सांताक्रूजला आहे जिथे छगन भुजबळ परिवार राहते 9 मजली इमारत, त्याची शनिवारी मी भेट घेणार आहे. माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना चॅलेंज आहे, ला पेटीचा मालक कोण हे त्यांनी शोधून आम्हाला सांगावा. धन्यवाद. सत्यवान केसरकरांचं नाव घेतलं. सत्यवान केसरकर ते कोण आहे, त्यांचा काय संबंध आहे? या कंपनीत डिरेक्टर दाखवण्यात आलं आहे केसरकरला, आणि आमच्या माहितीप्रमाणे हे भुजबळांचे एकमात्र परिचित बेनामी आहे. बाकी आणि त्यांच्याकडे 1% पण शेअर नाही आहे. या परवेज कन्स्ट्रक्शन मध्ये त्यांचा फक्त 1% शेअर होल्डिंग आहे, 1% पेक्षा कमी. ते डायरेक्टर आहे. ते नाव जिवंत आहे, परिचित आहे. त्यांचा घर म्हणजे रिलेटिव्ह नाही पण काम करणारा पैकी एक आहे. पण 99.99% शेअर होल्डिंग हे कलकत्ताचा बोगस कंपन्यांचा आहे. हे केसरकर त्यांच्याकडे काम करणारे कोणतरी त्यांचे परिचित आहे. आयकर विभागाने जे जवळपास 120 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे, ते नेमके कुठे कुठे आहेत आणि त्यामध्ये पैसे किती आहेत आणि मालमत्ता किती आहेत, त्या संदर्भात माहिती आहे? एक जे मी आपल्याला प्रेस नोट दिले त्यात पनवेल येथे त्यांनी ज्या जमिनी घेतल्या आहेत त्याचे मी सर्वे नंबर दिलेले आहेत. ते 64 कोटी रुपये देवीचा इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा पनवेल येथे 64 कोटीची जमीन घेतल्या. आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर 17 कोटी 82 लाखाची गिरणा शुगर मिल. परवेज कन्स्ट्रक्शन 17 कोटी 24 लाख हे अंधेरी येथे जागा आणि बिल्डिंग, आणि परवेज कन्स्ट्रक्शन सांताक्रूज ल पेटीट बिल्डिंग 7.72 करोड जे भुजबळांचा महाल आहे. आता जे राहतात ते हा ईडी असो सीबीआय असो यांच्या चौकशा सुरू आहे, मात्र ते निकषावर पोहोचत नाहीये. अनेक वर्षापासून या चौकशा सुरू आहे. एकाला सुद्धा अटक झाली नाही किंवा एकाला सुद्धा निकाल लागला नाही. या संदर्भात आपण एक प्रामाणिक म्हणून त्यांच्याकडे तक्रार करतात, मात्र पुढे काय होतं, काय चौकशी चालते याचा पुढे तपशील बाहेर येत नाही. मात्र असे असताना देखील अनेक नेते बाहेर आहे. आता एकनाथ खडसे असो, बाकीचे नेते असो, यांच्यावर चौकशी चालू आहे, मात्र निकषापर्यंत पोहोचत नाही. काय नेमकं कारण आहे याच्यामध्ये आपल्याला वाटतं? छगन भुजबळ साहेबांच्या संबंधात जे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्यावर कारवाई होत आहे. झाली 2 वर्ष जेलमध्ये होते, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आता ती जी केस आहे ईडीची मनी लॉन्ड्रिंगची, ती बोर्डावर आता पुढची प्रक्रिया ज्युडिशियरी आहे. ज्युडिशियरी बॅकलॉग मुळे म्हणजे ओव्हर काय त्यांचा नंबर लागणार, त्यावेळी सुनावणी होऊन फायनल निकाल येणार. राहिलं ठाकरे सरकारची डर्टी 11, तर ठाकरे सरकारच्या डर्टी 11 च्या संबंधात ऑक्टोबर 2020 पासून कारवाई सुरू केली. म्हणजे मी एक घोटाळे बाहेर काढण्याची. आता ही जी डर्टी 11 आहे त्या 11च्या 11 घोटाळ्यांचे कुठे ना कुठे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी अथवा ज्युडिशियरी सिस्टम मध्ये कारवाई सुरू झालेली आहे. एवढ्या कमी 10 महिन्यात याची चौकशी सदा त्याचा इट डिपेंड्स अपॉन ज्युडिशियरी सिस्टम. पुरावे देणं, सिस्टमचा पुढे नेणं आणि ज्युडिशियरी सिस्टम मध्ये कुठे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असेल, कुठे लोकायुक्त असेल, कुठे मॅजिस्ट्रेट कोर्ट असेल, कुठे उच्च न्यायालय असेल, कुठे सुप्रीम कोर्ट असेल. मी आपल्याला उदाहरणासाठी सांगतो. मुंबईच्या महापौरांनी किशोरी पेडणेकरांनी एसआरएचे गाडे ढापले, त्याच्यावर हे सिद्ध झालं
मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अनिल परबच्या विरोधात मी पहिली